हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम आदित्याय विद्महे प्रभाकराय धीमहि तन्ना सूर्यो प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, खगोलशास्त्रातील फार मोठा बदल अर्थात उत्तरायण आरंभ होत आहे. त्याचे 1947 विश्वावसु नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतू, मार्गशीर्ष मासे, कृष्ण पक्ष, रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सूर्यग्रह जो आहे, रविग्रह, हा 21 मार्च रोजी या दिवशी पूर्व मध्यावर असतो बरोबर. आणि 21 डिसेंबरला तो दक्षिणेच्या उच्चतम बिंदूवर असतो, शेवटच्या परमानंद बिंदूवर. आणि तोच सूर्यग्रह हा 21 जून रोजी उत्तरायणाच्या परमोच्च बिंदूवर असतो. या दिवशी सूर्य दक्षिण दिशेच्या परमोच्च बिंदूवर असतो. या दिवसापासून तो हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो. यालाच आपण उत्तरायण म्हणतो. मकर राशीकडे हळूहळू सरकत जातो म्हणून मकरायण देखील म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र सूर्यनारायण येत्या 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल. यालाच मकर संक्रांती असे म्हणतात मित्र. 21 मार्च 2023 रोजी सूर्यनारायण पूर्व दिशेच्या बरोबर मध्यबिंदूवर असतो. वर सांगितल्याप्रमाणे पुढील 3 महिन्यात तो उत्तरेकडचा परमोच्च बिंदू गाठतो. मकर ते मिथुन राशीपर्यंतचा 6 महिन्याचा काळ म्हणजे देवांचा दिवस म्हणजे उत्तरायण होय. या काळात पृथ्वीवर हळूहळू दिवस मोठा व रात्र लहान होत जाते. सूर्य आपले प्रखर तेज पृथ्वीवर टाकत असतो. सर्व मानवांसाठी हा मोठा भाग्याचा काळ असतो मित्रांनो. मित्रांनो, मानव जातीने या 6 मासाच्या उत्तरायणात धार्मिक कर्मकांड मोठ्या उत्साहाने मुहूर्त समय साजरे करावेत, असा आपला सनातन हिंदू धर्म आवर्जून सांगतो मित्रांनो. उदाहरणार्थ गृहप्रवेश, दीक्षा ग्रहण, विवाह, यज्ञोपवीत धारण, नूतन कार्याची सुरुवात, यज्ञ, होम, हवन, मुंडन, अनुष्ठान इत्यादी मित्रांनो. मुख्य करून या उत्तरायणाच्या पुण्य काळाला अत्यंत महत्व आहे. या उत्तरायणाचा पर्व काळ सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजीच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या काळात तीर्थस्नान, पितृतर्पण, पितृश्राद्ध कर्म, मंत्रसिद्धी, दानधर्म, गुरुमंत्र जप इत्यादी करण्याचा धर्मसंकेत आहे. असे धर्माचरण विधिवत केल्याने आपल्या नावे पुण्य जमा होते मित्र. द्वापार युगात महाभारतातील भीष्माचार्यांनी आपला प्राण दक्षिणायनात न सोडता तो 58 दिवसानंतर उत्तरायणात सोडला होता. त्या काळापासून आजपर्यंत एकमेव हे एकच उदाहरण आहे मित्रांनो. भगवान श्रीकृष्णाचे चतुर्भुज विराट रूप आपल्या डोळ्यांनी पाहत भीष्म पितामहांनी आपला प्राण सोडला होता. तरी देखील ते मोक्षाचे भागीदार होऊ शकले नाही. माझ्या मते याला कारण एकच असावे. मानवी जीवन हे कर्म सिद्धांतावर अवलंबून असते. आपले तन मन धन सर्व काही ईश्वराला अर्पण करा. या संसाराचा मोह सोडून पूर्णपणे भगवंताला संतांसारखे समर्पित व्हा. तरच आपला आत्मा त्या परमात्म्यात विलीन होणार, मोक्ष मिळतो. आत्मा जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचतो मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा उत्तरायणासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम. शिवशंभो महादेव.